महावितरणचे अस्तित्व बळकट करणे ही काळाची गरज. संचालक राजेंद्र पवार. महावितरणच्या अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कंपनीचे अस्तित्व बळकट करणे ही काळाची गरज आहे. महसूल वाढ, शून्य थकबाकी तसेच दर्जेदार तत्पर ग्राहक सेवेच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार यांनी केले. सांगली विभागीय प्रशिक्षण केंद्रात जनमित्रांच्या 4 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप करताना संचालक पवार बोलत होते. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता तृप्ती दीपंकर, पराग बापट व संजय गवळी, वरिष्ठ व्यवस्थापक आप्पासाहेब पाटील, प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे, उपकार्यकारी अभियंता डॉक्टर संतोष पाटणी यांची उपस्थिती होती. संचालक राजेंद्र पवार म्हणाले, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स ॲडव्होकेसी प्लॅन तयार केला आहे. या नियोजनाद्वारे येत्या 2030 पर्यंत तब्बल 38,000 मेगावॅट हरित ऊर्जेसह 45,000 मेगावॅट विजेची आणखीन भर पडणार आहे. सुमारे 3,30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 7 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच पुढील 5 वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये 82,000 कोटी रुपयांची बचत होईल व त्यायोगे सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे. संचालक पवार यांनी सांगितले की भविष्यातील आव्हाने ओळखून हे नियोजन करण्यात आले आहे. आता अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिकपणे व नव्या जोमाने जबाबदारी व कर्तव्यांना वेग दिला पाहिजे. सरसकट सर्वच कामे एकाच वेळी करण्याऐवजी निवडक कामे करण्यासाठी थेट ग्राहक सेवा देणाऱ्या कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होत आहे. महसूल वाढ, थकबाकीसह चालू वीज बिलांची 100% वसुली आणि ग्राहकांना तत्पर व दर्जेदार ग्राहक सेवा यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वीज यंत्रणेत काम करण्याची कितीही वर्ष अनुभव असला तरी वीज माफ करत नाही. विद्युत अपघातात कर्मचारी किंवा कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्यांचे 3 पिढ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी किंवा नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत कायम सतर्क राहावे. विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन संचालक श्री राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी जनमित्रांनी तयार केलेले सुरक्षा साधने, देखभाल व दुरुस्तीच्या उपकरणांची पवार यांनी पाहणी केली व संवाद साधत कौतुक केले.